चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील एका घराला भीषण आग लागली। पहाटेच्या सुमारास गुप्ता कुटुंबीय साखर झोपेमध्ये असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला। आग भडकली तेव्हा स्थानिकांनी धाव घेतली, मात्र चिंचोळ्या गल्ल्या आणि अत्यंत छोटं दार त्यामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले। खरं तर चेंबूरच्या या दुर्घटनेमुळे मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। पाहुयात हा खास रिपोर्ट। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये भडकलेल्या या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा बळी गेलाय, तर 2 जण जखमी झाले। पहाटे 4-4:30 वाजता गुप्ता कुटुंबीय साखर झोपेमध्ये असतानाच ही आग लागली आणि 3 मजली घरच आगीनं आपल्या कवेत घेतलं। त्यावेळी तळमजल्यावरील दोघांनी बाहेर धाव घेतल्यानं ते बचावले, मात्र वरच्या मजल्यावरती झोपलेल्या 2 चिमुकल्यांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला। प्रेसी प्रेम गुप्ता वय वर्ष 6, नरेंद्र गुप्ता 10 वर्ष, मंजू प्रेम गुप्ता 30 वर्ष, प्रेम चेडीराम गुप्ता वय वर्ष 30, विधी चेडीराम गुप्ता वय वर्ष 15, अनिता धर्मदेव गुप्ता वय वर्ष 39 आणि गीता देवी धर्मदेव गुप्ता वय वर्ष 60 अशी आगीमध्ये मृत्यू झालेल्या 7 जणांची नाव आहेत। गुप्ता कुटुंबाचं संपूर्ण घरच आगीच्या भडक्यानं घेरलेलं असताना स्थानिकांनी धाव घेतली खरी, मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले। जे वरचे जे गाढ झोपेत 7 लोक जे होते त्यांना बचावण्यात आम्हाला थोडं अपयश आलं। आम्ही वरचा पत्रा वगैरे तोडला, वरची पाठीमागची ग्रिल देखील तोडली, पण त्याच्यातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गुदमरले होते। ते गुदमरले आणि त्यांना ती वाफ लागले होते, त्याच्यामुळे ते जास्त होरपळले होते। सिद्धार्थ कॉलनीमध्ये ही दुसरीच दुर्घटना आहे। पहिली दुर्घटना गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये जाऊन तिथे 9 लोक जखमी झाले होते। त्या 9 लोकांमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला। आजही 9 लोक आहेत, आजही 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी घटना ही सिद्धार्थ कॉलनीला झालेली आहे। ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असा प्राथमिक अंदाज असला तरी त्या संदर्भात पोलीस तपास करतायत। आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म झालंय आणि दुकानात झोपलेले 2 लोक हे बाहेर पडलेले आहेत। आगीच्या कारणाबाबत आम्ही फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पूर्ण निरीक्षण करून त्यानंतर आगीचं कारण सांगता येईल। या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली। एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आग लागून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झालेली आहेत। या परिवाराला प्रत्येक महिताला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल। जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल। पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। SRAचा प्रकल्प अडकले आहे, सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल, त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच। पहाटेच्या सुमारास आगीच्या ज्वाळा भडकल्या, त्यावेळी स्थानिकांनी धाव घेतली, मात्र चिंचोळ्या गल्ल्या आणि घरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा अत्यंत छोटा दरवाजा यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि त्यामध्ये 7 जणांचा जीव गेला। त्यामुळे हळहळ व्यक्त करण्या वाचून स्थानिकांच्या हाती आता काहीच उरलं नाहीये। खरं तर मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीनं बांधलेली अशी असंख्य घरं आहेत। कुठे अशी दुर्घटना घडू नये, मात्र काही दुर्घटना घडलीच तर बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। म्हणून चेंबूरच्या या घटनेमधून सर्वांनीच धडा घेण्याची गरज निर्माण झाली आहे। अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।